तर चला सकाळचे 5:30 वाजले तर मी करायले हे का मेथी म्हणजे हे मटर मलाई मेथी करायली. तर त्याच्यासाठी फक्त मला हे जिरे हे फोडणीला आणि 2 लवंगा घालायच्या, आता मोहऱ्या वगैरे नाही घालायच्या. आणि आपली पेस्ट पण आहे. तर आधी टमाटर घालून घेते, कारण हे वाटाणे जरा टाकले ना की संपलंच, मग तेल बघायचंच काम नाही. एवढं उडत आहे ना मैत्रिणींनो तेल. आणि आता घालायची पेस्ट. तुम्ही कसं करतात ते पण सांगत जा. मी अशी मेथी बघा कशी हिरवीगार आपली लिहून व्यवस्थित किती छान आहे, मस्त अशी घेतली. मलाई द्या, आणखी आपली मलाई घरचीच आहे बरं का, बाहेरची मलाई नाही. भरपूर अशी मलाई आहे घरी त्याच्यामुळं. आणि मेथी पण छान आलती, मटर पण आलते. तर मग म्हणलं करावं प्लॅन दोन्हीचा आता. आणि अशी मेथी खाल्ल्यास लेकरं जरा खायला नाक मोडते, तर अशी केली की मग भरपूर खाण्याची ती त्यांच्या पण, म्हणलं अशीच करावी आता. तर मस्त बघा मलाई आपली मेथी सॉरी छान वाफली आहे. म्हणजे अजून टाईम आहे ह्याला शिजायला, पण इथपर्यंत वापत आल्याच्या नंतर ह्यात घालायची मलाई आता. तर ही आपली घरची मलाई आहे, मस्त अशी वाटीला थोडीशी कमी आहे, तर मी एवढी घालणार आहे. 1 नंबरमध्ये. आणि आपली मलाई बी 1 नंबर आहे मैत्रिणींनो, खूप चांगलं दूध देतात ते काका. ते अशी आपली मलाई घरचीच. तुम्ही बाहेरचं किती आणा, घरच्याची चव बाहेरच्याला येत नाही मैत्रिणींनो. एवढी चवीला छान लागते ना ही मलाई मेथी घरच्या मेथीनं. बाहेरची पण टाकून बघितलेली आहे, पण जशी ह्या घरचीला चव लागते ना तशी बाहेरच्याला नाही लागत बघा. थोडंसं काय करते, पाणी घालून थोडंसं पाणी मिसळून टाकते. तर हे बघा, हे असं खूप चिकटली होती ना वाटीला मलाई, तसं कसं सोडून द्यायचं. तर आता ह्याला अजून 10 मिनटं इथं. तर चला ह्याला ठेवते आता 10 मिनटं झाकून बारीक गॅसवर. अगदी तेल सुटूस तर व्यवस्थित होतं. इकडे टाकलाय तवा, मला टाकायच्यात आता पोळ्या. तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात झाली, आता वाजलेले 10:30. तर मी काय करत आहे तर हे पहा, पूजाचे भांडे पूजा झाली आणि तसेच ठेवले होते. 3-4 दिवस झाले सगळ्यांना सुट्ट्या होत्या, सगळे घरीच होते. त्याच्यामुळं हे स्वयंपाक नाश्ता आणि हे काम ह्याच्यातच माझा दिवस कसा जाऊ लागला मला कळत नव्हतं. हे तसंच मी ठेवले होते. म्हणलं आता ज्यावेळेस हे सगळे जातील निवांत होईल त्यावेळेस हे आपले व्यवस्थित घासून घ्यायचे. तर त्यासाठी मी वापरते पितांबरी. तुम्ही काय वापरतात माहीत नाही माहिती. मी तर पहिल्यापासून पितांबरीच वापरते. तर चला म्हणलं आता तुम्हाला बी गप्पा मारत मारत हे साफ पण होईल आणि तुम्हाला बोलणं पण होईल असा विचार केला. म्हणून म्हणलं आता तर कालची रेसिपी कशी वाटली किंवा कालचा माझा व्हिडिओ कसा वाटला, ताईंच्या कमेंट यायल्यात बरं का. पण ज्या बी ताई कमेंट करायल्यात नाहीत ना, तर त्यांच्या कमेंटसाठी मी अगदी कमेंट सपोर्टसाठी मी अगदी त्यांची हृदयातून आभारी आहे. त्या जर माझा व्हिडिओ बघत असल्या तर त्यांना खरंच मी म्हणजे एकदम हृदयातून असं थँक्यू म्हणेल. आणि धन्यवाद बरं का ताई की तुम्ही मला सपोर्ट करायला. तुमच्या प्रेमामुळं तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आले. तर असाच तुमचा मला सपोर्ट असू द्या, माझाही तुम्हाला सपोर्ट. आणि असंच प्रेम करत राहा, असंच एका आपल्या ताईला छोट्याशा पुढे घेऊन जा. तर एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. तर म्हटलं चला आता तुम्हाला आज रोज तर असं दाखवते, म्हणलं आज थोडंसं काम करत करतच दाखवावं आपल्या ताईंना मैत्रिणींना. कारण ते आपण काय करतात किंवा कशाने साफ करतात ते पण आपल्याला कळेल. तर त्याच्यामुळे मी अगोदर थोडंसं विमचं लिक्विड घेते. 2 असे ताट इथं. तर हे ताट खूप मस्त आहे बरं का मैत्रिणींनो, आपल्याला पूजेसाठी किंवा काही सजावटीसाठी. तर मी ह्याच्यातच हळदी कुंकाची पूजा केली ती, इतकं मस्त आहे ना. तर अगोदर ह्या विमनंच हातानं साफ करून घेते आणि व्यवस्थित निघते. ह्याच्यामध्ये लिंबू असतंय ना, तर त्याच्यामुळं. तर तुम्ही कशानं करता आणि नंतर पितांबरीनं करायचं आणि नंतर मग पुसून पितांबरीनं घासल्यानंतर पुसून उन्हाला ठेवायचे. नाहीतर जशाला तशी पुन्हा डाग पडत, आपल्या मेहनतीचा काही उपयोग होत नाही. मेहनत पाहण्यात जाते. त्याच्यामुळे थोडासा टाईम, म्हणूनच मी घासलं नव्हतं एवढे दिवस. तर एक एक घासून असं व्यवस्थित धुवून पुसून ठेवायचं. तर माझे व्हिडिओ कसे वाटते तर मैत्रिणींनो कमेंट करत जा. आणि ज्या करतात त्यांच्यासाठी खूप धन्यवाद बरं का.
चला आरत्या येतात. तर हे ह्या माझ्याकडं ना ह्या अशा 2 चांदीच्या आरत्या आहेत बरं का मैत्रिणींनो. तर माझ्या भावानं एका राखी पौर्णिमेला साडी, तर मी म्हणलं की साडी नको, काहीतरी वेगळं दे. तर ह्या का माझ्या लहान्या भावानं अशा ह्या 2 चांदीच्या मला आरत्या दिल्या होत्या. रक्षाबंधनला आला होता आणि दरवर्षी येतं या आणि साडी काय विचारते या. तर मी साडी नकोच म्हणले होतं त्यावेळेस, कारण चांदी त्यावेळेस बी ह्याला नाही बी म्हणलं तर 3-4 वर्ष झाली. तर 4 वर्षाखाली चांदीचे भाव पण खूप कमी होते. मला या 1,500 बसल्या होत्या. तर आताच्याला 3-3.5 हजार लागायलेत, कारण चांदीचे भाव खूप वाढलेत ना. तर त्याच्यामुळं. तर बघा कशा वाटले आपले रक्षाबंधनचं गिफ्ट. छान आहे ना. आणि कसं असते माहेरचं आपल्या भावाचं कसं या असल्यावर छानच वाटतं म्हणजे ना. आता काय करते, कपडा घेते, कपड्याने पुसून घेते. तर बघा कसं स्वच्छ असं निघालंय. तर हे धुवून वगैरे झालं माझं. तर म्हणलं थोडंसं आता बाहेर असं ना उन्हाला ठेवावं, म्हणजे ह्याला डाग पडत नाही. तर हे असं ऊन येतं आहे गच्चीवर आपल्या बाहेर. तर इथं ठेवते आता वाळायला. एक काढून असं बाहेर ठेवलं म्हणजे व्यवस्थित वाळतंय. वाळलं की ठेवून देता येते. दुसऱ्या वेळेस आपल्याच पूजाला कामाला येते. तर ताट वगैरे असं हो टाकते. तर मी करायले ही राजगिऱ्याची भाजी आहे. आपल्या तिकडं राजगिऱ्याची भाजी म्हणते त्याला. आणि ते एवढी भेटती ना आणि एवढी सुंदर भेटते. हो का, शुक्रवारी आणलेली भाजी आहे मी. आज सोमवारी जशाला तशी हिरवीगार भाजी आहे. आता धुवून व्यवस्थित कट करून घेतली. एक टोमॅटो टाकला आणि भरपूर असा लसण घातला आहे. टोमॅटो वाटला की भाजी तुम्ही ही अशी आपल्या मेथीच्या भाजीसारखी मोकळी करू शकतात. डाळ घालायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला वरणात तुम्हाला ह्याचं मी ना आपल्या तुरीच्या डाळीचं वरण पण ह्याचं तुम्हाला मी करून दाखवते. 1 नंबरमध्ये वरण होतं आहे. पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं. एवढं छान होतं आहे ना. माझ्या मोठ्या दिदीला तर एवढं आवडतं आहे ना, तिच्यासाठी ठेवली मी थोडीशी. मला अशी आवडती फक्त मोकळी. आणि वरण आणि भात जर असेल ना ते त्याचं तर इतकं छान लागतं. हे आपल्या भाकरीसोबत मस्त लागते. वातासाठी समजा वात जर आपल्याला आता थंडीत म्हाताऱ्या माणसांना वगैरे वात येतं आहे किंवा आपले पाय आकडते तर त्याच्यासाठी एकदम 1 नंबरमध्ये भाजी. मैत्रिणींनो बघा किती हिरवीगार दिसायली. शुक्रवारी आणलेली भाजी. आणि इथं ह्या भाजीला एवढं डिमांड आहे ना, आणि भरपूर प्रमाणात जेवढी पाहिजे तशी भेटती भाजी ही. तर चला काही नाही आता ह्याला थोडं म्हणजे चांगलं वाफू द्यावं लागतं. हे जे काड्या हे वगैरे नाही तर करकर लागती भाजी. छान वाफू द्यायची. तर रात्रीच्या ह्याच्यामध्ये करू लागले मी. जसं की तुम्हाला म्हणलं ना, वांगे इतके छान भेटले होते ना. हे पहा जवळून दाखवते. असे काठाळ वांगे तर कधी भेटत नाहीत बरं का मैत्रिणींनो. हे महाराष्ट्रातले आपले वांगे तर भेटत नाहीत. पण कसं काय भेटले मलाही नवल वाटलं. आणि आम्हाला खूप आवडते हे वांग्याची भाजी. तर वांग्याची मला मसाला भाजी करायची. त्यासाठी शेंगदाणे आणि भरपूर असा लसण घातला आहे. मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि आपला जे मसाला आहे ते काढून त्याच्यामध्ये भरून भाजी करणार आहे. आणि पिल्लूने केली 1 मिनिट आपल्या पिल्लूने केली खिचडी मसाला भात. बघा कसा मस्त झाला आहे. सगळं तिनं करती. तिला लय आवड आहे कुकिंगची. मी खाली आजीचा स्वयंपाक करून येऊस तर खिचडी केली. आणि दिदीला नाही पण तिला आवड आहे. दूध तापवून घेतलं मी येऊस तर भाजी रेडी झाली. बघा कसा कट आला आहे भाजीला आपल्या. छान सुंदर असे वांगे शिजले. तर चला मैत्रिणींनो सगळं आवरलं. आपला गॅस वगैरे किचन वाटा सगळं असं आवरून व्यवस्थित घेतलं. हे तळलेलं तेल आहे मी हे असं ह्याच्यात ठेवले, कारण हे कधी तळलेलं आणि बिना तळलेलं तेल मी एकत्र करत नाही आहे. तर चला भाजी झाकून ठेवते. पूर्ण किचन वाटा सगळं आवरून घेतलं. मॅगी करू दिली नाही तशीच ठेवली आहे. फोडली का नाही की त्यांनी फोडून ठेवली. एवढा स्वयंपाक केलेला असताना मी मॅगी नाही करू देत. हो झालं. आणि हे सगळं असं आवरून घेतलं आहे. आता एवढे भांडे येतं जेवणं राहिलेत. जेवणं झाली की हे भांडे सगळं सिंक बी आवरून घेत असते मी, कारण सकाळी माझ्या मागं डबे असते. तर चला या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. कमेंट करत जा. तर चला या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.